नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे डिस्कस करणार आहोत डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असलेला कायदा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989. तर चला मग सुरुवात करू आजच्या या कायद्याला. हा अधिनियम आपल्या सिलेबसमध्ये एकूण 4 मार्कसाठी समाविष्ट करण्यात आला आहे. यावरती आपल्याला एकूण 2 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. या अधिनियमामध्ये एकूण 5 प्रकरणे व एकूण 23 कलमे आहेत. असे असले तरी आपल्या अभ्यासक्रमामध्ये फक्त कलम 3 व कलम 4 हे 2च कलम समाविष्ट करण्यात आलेले आहेत. सर्वप्रथम आपण पाहूया की या अधिनियमाची गरज का भासली. 1950 मध्ये भारतीय राज्यघटना अंमलात आली. त्या भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्काच्या स्वरूपात एक कलम आहे, कलम 17, ज्यामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाची तरतूद आहे. या कलमाने अस्पृश्यता प्रतिबंध केले आहे. अस्पृश्यतेचे पालन करणे हे कायद्याने गुन्हा आहे असे या कलमात म्हटले आहे. नंतर 1955 मध्ये अस्पृश्यतेची शिकवण देणाऱ्या व अस्पृश्यतेचे समर्थन करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा देण्यासाठी नागरी हक्क संरक्षण अधिनियम करण्यात आला. या अधिनियमामध्ये काही त्रुटी होत्या. यासाठी 1976 साली या अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात आली. तरी देखील हा अधिनियम इतका प्रभावी ठरला नाही. देशाच्या विविध कोपऱ्यातून SC/ST प्रवर्गावरती अत्याचार वाढतच होते. त्यामुळे SC/ST प्रवर्गावरती होणारे अत्याचार प्रतिबंध करण्यासाठी एका स्ट्रॉंग कायद्याची मागणी जोर धरू लागली. यामुळे 1989 मध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम करण्यात आला. तर आता वळूया आपल्या मेन कायद्याकडे. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989. तर या कायद्याचा उद्देश आहे अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीवर होणारे अत्याचाराचे अपराधास प्रतिबंध करणे. अशा अपराधी व्यक्तीवरती खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करणे आणि अपराधाला बळी पडलेल्या व्यक्तींना सहाय्य करणे व त्यांचे पुनर्वसन करणे हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे. या कायद्याला 11 सप्टेंबर 1989 रोजी राष्ट्रपतींची संमती मिळाली होती व 30 जानेवारी 1990 पासून हा कायदा अंमलात आला. हा जो अधिनियम आहे तो संपूर्ण भारतभर लागू आहे. ठीक आहे. या कायद्याची आणखीन एक स्पेशालिटी आहे. हा कायदा केव्हा लागू होतो, जर अत्याचार पीडित व्यक्ती ही अनुसूचित जाती जमातीची असेल आणि अत्याचार करणारी व्यक्ती ही गैर अनुसूचित जाती जमातीची असेल तरच हा कायदा लागू होतो, अन्यथा होत नाही. आता इथे आपण पाहिलं की अत्याचार प्रतिबंध. तर अत्याचार म्हणजे काय आणि त्याच्यासाठी काय शिक्षा आहे हे दिले या अधिनियमाच्या कलम 3 मध्ये, जे आपल्या सिलेबस मध्ये इन्क्लूड आहे. ठीक आहे. तर चला आपण पाहूया कलम 3. कलम 3 अत्याचाराच्या अपराधासाठी शिक्षा. कलम 3 मध्ये एकूण 2 पोटकलम आहेत, पोटकलम 1 व पोटकलम 2. पोटकलम 1 मध्ये खंड ए ते खंड झेड सी असे एकूण 29 खंड आहेत. ही अनुसूचित जाती जमातीची नसलेली व्यक्ती अशा पोटकलम 1 मधील खंड ए ते झेड मधील कोणताही अपराध करेल ती 6 महिने ते 5 वर्ष कारावास व द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र आहे. आता आपण पाहूया परीक्षेच्या दृष्टीने काही महत्वाचे पोटकलम व त्या संबंधित अत्याचार. तर पोटकलम 1 आहे खाण्यायोग्य नसणारा किंवा किळसवाणा पदार्थ खाण्याची किंवा पिण्याची जबरदस्ती करणे. नंतर खंड बी आहे व्यक्तीच्या राहत्या जागेत विष्ठा, केर, कचरा, जनावरांची मळी किंवा इतर घृणास्पद वस्तू टाकणे. खंड डी आहे व्यक्तीच्या गळ्यात चपलांचा हार घालणे, त्याची नग्न किंवा अर्धनग्न अवस्थेत धिंड काढणे. खंड ई व्यक्तीच्या शरीरावरील कपडे जबरदस्तीने काढणे, त्याच्या मिशा मुंडवणे, चेहऱ्याला किंवा शरीराला रंग फासून धिंड काढणे किंवा तशा प्रकारचा मानवी प्रतिष्ठेचा अवमान करणारी कोणतीही कृती करणे. व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध किंवा संमतीविना किंवा धमकावून त्याची जमीन बळकावणे. नंतर एच आहे त्याला भीक मागण्यास लावणे किंवा शासनाने सार्वजनिक प्रयोजनासाठी सक्ती केलेली असेल या व्यतिरिक्त इतर सेवा करण्यासाठी जुलूम जबरदस्ती करणे किंवा त्याला वेठबिगारीची कामे करण्यास भाग पाडणे. खंड आय आहे मानवी किंवा प्राण्याचे मृतदेह वाहून नेण्यास जबरदस्ती करणे. खंड जे मध्ये आहे
हाताने सफाई करण्यासाठी सक्ती करणे. खंड के आहे महिलेला देवदासी बनण्यास जबरदस्ती करणे किंवा प्रवृत्त करणे. नंतर खंड एन आहे मतदान झाल्यानंतर व्यक्तीवरती हल्ला करणे, सामाजिक बहिष्कार टाकणे किंवा आर्थिक बहिष्कार टाकणे. खंड पी आहे खोटा किंवा दृष्ट किंवा तापदायक दावा किंवा खटला किंवा फौजदारी कार्यवाही सुरू करणे. खंड आर आहे हेतुपूर्वक अपमान करणे किंवा धाकदपटशा दाखवणे. खंड एस आहे जातीवरून शिवीगाळ करणे. खंड टी आहे धार्मिक भावनावर आघात करणे. खंड व्ही आहे सन्मानित दिवंगत व्यक्तींचा अपमान करणे. खंड डब्ल्यू मधील मुद्दा स्त्रीला बेआबरू करण्याच्या उद्देशाने तिच्यावरती हमला करणे किंवा बळाचा वापर करणे. 2 आहे लैंगिक प्रयोजनासाठी स्त्रीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणे. खंड एक्स आहे झऱ्याचे किंवा जलाशयाचे किंवा इतर कोणत्याही स्रोतापासून मिळणारे पाणी दूषित करणे किंवा घाण करणे. सार्वजनिक ठिकाणी येण्या जाण्याचा अधिकार नाकारणे. खंड झेड आहे व्यक्तीला तिचे घर, गाव किंवा निवासस्थान सोडण्यास भाग पाडणे. खंड झेड ए आहे सार्वजनिक सुविधेचा वापर करण्यास मनाई करणे. विवाहासाठी घोड्यावर बसणे किंवा नवीन कापड घालणे इत्यादीसाठी मनाई करणे. सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास मनाई करणे. शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी प्रवेश करण्यास मनाई करणे. व्यावसायिक सेवा सुविधा देण्यास मनाई करणे. खंड झेड बी आहे जादूटोणा करण्याच्या आरोपावरून व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक इजा पोहोचवणे. खंड झेड सी आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या व्यक्ती, कुटुंब किंवा समूहाला सामाजिक आर्थिक बहिष्कार करण्याची धमकी देणे. कलम 3 च्या पोटकलम 1 मधील खंड ए ते खंड झेड सी मधील अपराध करणाऱ्या व्यक्तीला 6 महिने ते 5 वर्ष कारावास तसेच द्रव्यदंडाची शिक्षा आहे. ठीक आहे, आता आपण पोटकलम 2 पाहूया. पोटकलम 2 मधील खंड 1 मध्ये काय तरतूद आहे पहा. अनुसूचित जाती जमातीच्या नसलेल्या कोणतीही व्यक्ती अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीला देहदंडाची शिक्षा व्हावी यासाठी तो सिद्ध अपराधी ठरवला जावा या उद्देशाने खोटा साक्षी पुरावा देईल किंवा तसा पुरावा तयार करील अशी व्यक्ती ही जन्मठेप व द्रव्यदंड अशा दोन्ही शिक्षेस पात्र आहे. पोटकलम 2 च्या खंड ए नुसार देहदंडास योग्य अशा अपराधासाठी सिद्ध अपराधी ठरवली जावी या उद्देशाने खोटा साक्षी पुरावा दिला किंवा तसा साक्षी पुरावा तयार केल्यास ती व्यक्ती जन्मठेप व द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र आहे. कलम 3 चा पोटकलम 2 चा खंड 1 नुसार शिक्षा आहे जन्मठेप व द्रव्यदंड. त्यानंतर जर अशा खोट्या साक्षी पुराव्यामुळे त्या संबंधित व्यक्तीला फाशी देण्यात आली तर असा खोटा साक्षी पुरावा रचणारी व्यक्ती ही मृत्यूदंडाच्या शिक्षेस पात्र असेल. कलम 3 च्या पोटकलम 2 मधील खंड 1 हा खंड खूप महत्वपूर्ण आहे, कारण या संपूर्ण अधिनियमामध्ये असलेली सर्वात मोठी शिक्षा मृत्यूदंड ही या पोटकलमामध्ये देण्यात आली आहे. ती कशासाठी आहे तर एखाद्या SC/ST कॅटेगरीच्या नसलेल्या व्यक्तीने SC/ST कॅटेगरीच्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी या कारणामुळे खोटा साक्षी पुरावा दिला किंवा तसा पुरावा तयार केला व या कारणामुळे त्या व्यक्तीला फाशी देण्यात आली तर अशा व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. कलम 3 चा पोटकलम 2 चा खंड 1. ठीक आहे. नंतर खंड 2 आहे कमीत कमी 7 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र व्हावे या कारणाने या उद्देशाने खोटा साक्षी पुरावा दिला किंवा तयार केल्यास अशी व्यक्ती 6 महिने ते 7 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी कारावास व द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र आहे. नंतर पोटकलम 3 व्यक्तीच्या मालमत्तेस नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने आग किंवा स्फोटक पदार्थाच्या मदतीने खोळसाळपणा केल्यास शिक्षा आहे 6 महिने ते 7 वर्ष कारावास व द्रव्यदंड. खंड 4 आहे प्रार्थनास्थळ किंवा मानवी वस्तीची जागा म्हणून वापरत असलेली इमारतीला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने आग किंवा स्फोटक पदार्थाचा वापर करून खोळसाळपणा केल्यास शिक्षा आहे जन्मठेप.
व द्रव्यदंड. एखादी व्यक्ती अनुसूचित जातीची किंवा जमातीची आहे किंवा एखादी मालमत्ता अशा व्यक्तीची आहे केवळ याच कारणाने त्या व्यक्ती किंवा मालमत्तेविरुद्ध IPC च्या नुसार 10 वर्षापर्यंतच्या किंवा अधिक कालावधीच्या शिक्षेस पात्र ठरेल असा अपराध केल्यास ती व्यक्ती जन्मठेप व द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र ठरेल. एखादी व्यक्ती किंवा मालमत्ता ही अनुसूचित जाती किंवा जमातीची आहे हे माहीत असून देखील अनुसूचित विनिर्दिष्ट असलेला कोणताही गुन्हा करेल अशी व्यक्ती ही IPC 1860 खाली विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे शिक्षेस आणि द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल. हा खंड 2016च्या अमेंडमेंट नुसार टाकण्यात आलेला आहे. नंतर खंड 6 आहे. या प्रकरणाखाली अपराधी व्यक्तीला वाचवण्यासाठी पुरावा नाहीसा केल्यास किंवा खोटी माहिती दिल्यास अशा अपराधासाठी नमूद असणारी शिक्षा त्या व्यक्तीला देखील होईल. नंतर खंड 7 आहे. लोकसेवकाने असा अपराध केल्यास शिक्षा आहे 1 वर्ष ते त्या अपराधाकरिता नमूद असलेली शिक्षा. म्हणजे पोटकलम 1 व 2 मध्ये नमूद केलेले अत्याचार किंवा अपराध करणारी व्यक्ती ही लोकसेवक असेल तर ती व्यक्ती ही कमीत कमी 1 वर्ष कारावास व त्या अपराधासाठी नमूद असलेली अधिकतम शिक्षेस पात्र असेल. तर कलम 4 आहे. कर्तव्यात कसूर करण्याबद्दल शिक्षा. त्यामध्ये खंड 1 आहे. अनुसूचित जाती जमातीच्या नसलेल्या लोकसेवकाने या अधिनियमाखालील कर्तव्य पार पाडण्यास जाणून बुजून कसूर केल्यास त्याला शिक्षा आहे 6 महिने ते 1 वर्ष कारावास. अनुसूचित जाती जमातीचा नसलेला लोकसेवक जाणून बुजून अट्रॉसिटी कायद्याखाली असलेली आपली कर्तव्य पार पाडण्यास कसूर करत असल्यास तो 6 महिने ते 1 वर्षापर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल. पोटकलम 2 मध्ये त्याचे कर्तव्य देण्यात आले आहेत. जसे पीडित व्यक्तीने तोंडी दिलेली माहिती लिहून घेणे, ती वाचून दाखवणे व माहिती देणाऱ्याची सही घेणे. नंतर आहे तक्रार किंवा पहिली माहिती अहवाल नोंदवणे. पहिली माहिती अहवाल म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट दॅट इज FIR आणि इतर संबंधित तरतुदी आणि या कायद्याच्या योग्य कलमांतर्गत नोंदवणे. नंतर आहे माहितीदारांना त्वरित नोंदवलेली माहितीची एक प्रत सादर करणे. पीडित किंवा साक्षीदारांचे जबाब नोंदवणे. तपास करणे व 60 दिवसांच्या कालावधीत विशेष न्यायालयात किंवा कार्यकारी विशेष न्यायालयात आरोपपत्र म्हणजेच चार्जशीट दाखल करणे. जर उशीर झाला असेल तर त्याची लेखी स्वरूपात कारणे देणे. हा होता डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असलेला अधिनियम प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ऍक्ट 1989. याच प्रकारे विनामूल्य डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जे कोणी आपले पोलीस बांधव डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.